नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत पुण्यातील दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा। पुणे बेंगळुरू बायपासवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी सुचवलेल्या उपाययोजनांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दर्शवला असून तातडीने 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडतात। वडगाव शहरीची जागा भाजपला सुटत नसल्याचे दिसताच भाजपचे बडे नेते बापूसाहेब पठारे यांनी तुतारी हातात घेतली। या मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू आहे। आता या वादात शिवसेनेने उडी घेतली आहे। शिंदे गटाचे शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय। पुण्यातील 8 पैकी हडपसर, खडकवासला आणि वडगाव शहरी या 3 मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केलाय। नाम फाउंडेशनच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी स्वाभिनाथन आयोग सरकारने लागू करावा अशी मागणी केली आहे। कार्यक्रमानंतर नाना आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला। माझ्या याच्यातून मला जेवढं सांगता येईल सिनेमातून तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतात। पैसे मिळतात, नाव मिळतं, तुम्ही लोक प्रेम करतात, अजून काय लागतं? हा शेट्टी आहे कर्नाटकाचा, हा कोकणातला राजू सावंत, हा आर्किटेक्ट, मोठा आमचा प्रिटनिक प्रेस, आम्ही पार्टनर होतो। संध्या हा आमचा केरळा किल्लाई। पण ही अशी मंडळी आहेत की जे तुम्हाला नाही म्हणतात, हे नाही, हे चुकीचं आहे, हे करून चालणार नाही। ही अशी मंडळी पाहिजे। खट म्हणतो ना आपण, असतात ती खट आहे एक नंबर। तसा गणेशसारखी मुलं पाहिजेत की जी सातत्यानं काम करतात आणि त्यातून काही एक्सपेक्ट करत नाही। म्हणजे आता तुम्ही दुसरी पिढी पण निर्माण केली? हा, दुसरी पिढी पण निर्माण केली? नाही, दुसरी पिढी काय, त्याच्या पुढची ती तयारच होत राहतात। तुम्हाला पुन्हा तेच आहे की तुम्ही आता तू करत असताना मी तुला विचारलं की तू किती वर्ष झाली तुला हे करून, तुझ्या तू कुठल्या चॅनलची आहेस? लोकमतची। आता कायमस्वरूपी हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही राहायचो, याच्यापेक्षा अजून काय करशील? सगळीकडे तू जात असते, समाजातल्या उणीवा आहेत त्या तुम्हाला दिसत असतात, त्या उणीवातून तुमच्यामध्ये काहीतरी बदल होत गेला पाहिजे। नाहीतर तू आयुष्यभर नुसतंच हे जसा एक माईक धरून तू ते करणार का? सतत काहीतरी नवीन, तुला काहीतरी मोठं स्वप्न, तुझ्या ध्येय असायला पाहिजे। लोकमतची एक तू नुसती वार्ताहर म्हणून नाही, मी कधीतरी मला पुन्हा तू भेटल्यानंतर तू म्हणाली पाहिजेस, तेव्हा मला वाटलं अरे तू तिथे भेटली होतीस ना, तू तसं तुम्हाला, कारण हे केवळ एवढ्या पुरतं मर्यादित राहू नका, याच्यातून खूप तुम्ही काहीतरी करू शकता। तू कॅमेरामन नुसता एवढ्या पुरता राहू नकोस, तू सिनेमाचा हो, सिनेमातून अजून काहीतरी हो, काहीतरी करत राहा, नवीन हो, तिथेच थांबायचं नाही, अल्पसंतुष्ट राहू नका। येरवड्यातील एनके गँगच्या म्होरक्या निखिल कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले। एनके गँगचा म्होरक्या निखिल उर्फ निक्या मधुकर कांबळे, अतीब उर्फ बांडा अकिल सय्यद आणि रुपेश गायकवाड अशी मोक्का कारवाई केलेल्या गुंडांची नावे। या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध मोक्का कारवाई करण्यात आली असून त्याचा शोध घेण्यात येतोय। कांबळे आणि साथीदारांनी येरवडा, कोरेगाव पार्क, विश्रांतवाडी, विमाननगर भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले। पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच आहे। मध्यवर्ती भागातील कसबा पेठेत आज पुन्हा एकदा गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। दहशतवाद माजवण्यासाठी मागील काही दिवसांपासून गाड्यांची तोडफोड केली जाते। सीसीटीव्ही कॅमेरा असताना देखील परिसरातील गाडीची तोडफोड होताना दिसून येते। पुणे पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे। पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणीचा चालकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उमेश कांबळे वय 30 असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचं नाव आहे। याबाबत 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे। फिर्यादी तरुणी दररोज पाषाण येथील सोमेश्वरवाडी ते ग्रीन पार्क दरम्यान प्रवास करत होती। विसर्जन मिरवणुकीत उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांचा वापर करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी सहकार नगर पोलिसांकडून बालाजीनगर परिसरातील 2 मंडळांविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले।
या प्रकरणी अखिल गुरुदत्त तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि शिवतीर्थ मंडळाचे अध्यक्ष यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पोलीस कर्मचारी बबलू भिसे यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय न्याय संहिता कलम 223, 285, 289, 292, 293 सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 सह ध्वनी प्रदूषण विनियमन नियंत्रण 2000 च्या कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्याच्या वडगाव शिरी इथे पैगंबर जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीत झेंडा फडकवत असताना हाय टेन्शन वायरला झेंड्याचा लोखंडी रॉड लागल्याने करंट लागून एका युवकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाल्याची घटना घडली आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात मिरवणुका रद्द करण्यात आल्या। 17 वर्षीय अभय वाघमारे असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे। मिरवणुकीत मृत अभय आणि त्याचे मित्र हे ट्रॅक्टरवर उभे राहून झेंडा फडकवत होते। तेवढ्यात ही दुर्दैवी घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे। रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध इथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त आजपासून कर्मवीर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। आज सकाळी महाविद्यालयात प्राचार्य अरुण आंधाळे यांच्या मार्गदर्शनात भव्य अशी कर्मवीर चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली। कर्मवीर सप्ताहाची सुरुवात ढोल ताशाच्या गजरात मुलींच्या लेझिमसह करण्यात आली। दरम्यान उपस्थित सर्वांमध्ये अनोखा आनंद दिसून आला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका, स्नेह फाउंडेशन आणि विप्रो केअर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा 2024 अभियानांतर्गत विकासनगर परिसरात प्लॉगेथॉनचं आयोजन करण्यात आलंय। या उपक्रमात मनपा कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।